नमस्कार, आपण पाहत आहात महालाईव्ह डिजिटल मीडिया वृत्तवाहिनी. क्षणाक्षणाला घडणाऱ्या देश विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या, ठळक आणि वेगवान बातम्यांसह स्पीड न्यूज मध्ये मी अक्षदा आपल्या सर्वांचं स्वागत करते. चला तर मग सुरुवात करूया एक सुपरफास्ट स्पीड न्यूज बुलेटिन. देशाच्या इतिहासात मराठवाडा मुक्ती संग्रामास अनन्यसाधारण महत्व आहे. कारण जनतेच्या एकजुटीचा आणि अन्यायाविरुद्ध उभा राहिलेला सामूहिक शक्तीचा जिवंत पुरावा म्हणून मराठवाडा मुक्ती संग्रामाकडे पाहिले जाते. त्यामुळे सदरील इतिहासाची नव्या पिढीला जाणीव करून देण्याच्या उद्देशाने नांदेड महानगरपालिकेने मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या इतिहासाचा उजाळा करून देण्यासाठी पुढाकार घेतले असल्याची प्रतिक्रिया नांदेड महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोडे यांनी सीमावर्ती भागाचे प्रमुख समन्वयक गोविंदराव मुंडकर यांच्याकडे बोलून दाखवली आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अनुषंगाने जर पुढील उपक्रम राबवण्याच्या अनुषंगाने काही आपली संकल्पना आहे का आणि त्याच्याबद्दल काही विचार करत आहात का? मराठवाडा मुक्ती संग्रामाचा प्रचार प्रसिद्धी होणं फार गरजेचं आहे. हे आपला मुद्दा जो आहे तो मला नवीन मुलांमध्ये हा आंदोलनाची ज्या पद्धतीनं माहिती पाहिजे तर तशाप्रमाणे माहिती नाही. तर आपण नक्कीच महापालिकेच्या वतीनं सुद्धा त्याच्यामध्ये जनजागृतीसाठी वेगवेगळे कार्यक्रम घेत आहे. तर 17 सप्टेंबरची वाट न पाहता आपण एक 4 ते 6 महिने ही सलग आपण एक जनजागृतीची म्हणण्यापेक्षा माहितीचाच हा काय प्रकार आहे. त्याच्याकडून मुलांचे व्यक्तिमत्व विकसित होतील. त्यासोबतच आपण ज्या भागात राहतो त्या भागामध्ये स्वातंत्र्य संग्रामामध्ये कशा पद्धतीनं या आपल्या भागातली इन्व्हॉल्वमेंट होती, यामध्ये किती लोकांनी हुतात्मा पत्करलेला आहे आणि किती लोकांनी त्यामध्ये ही स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. ही सगळ्या नागरिकांना जाणीव होणं गरजेचं आहे. त्यासाठी महापालिका नक्की सकारात्मक आपल्या सोबत मिळून काहीतरी प्रोग्राम करेल. आम्ही यासाठी पहिली बैठक कधी होईल अंदाजे? आपण आता तर नियोजित केलेलं आहे, पण मी सगळ्या पुढच्या महिन्यामध्ये पदाधिकाऱ्यांनाही यामध्ये इन्व्हॉल्व करून त्यांच्याशी चर्चा करून थँक्यू.